नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की नांदेडमध्ये दरवर्षी उत्सव मेळ्याचे आयोजन करण्यात येते आणि यावर्षी या उत्सव मेळ्यामध्ये आताचे सर्वात मोठे अंडर वॉटर फिश टनल आलेले आहे। तर यामध्ये कोणकोणत्या फिश आलेले आहेत, काय काय आहे ते आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। फिश टनल पाहायला येणाऱ्यांसाठी आतमध्ये सॉन्ग लावलेले आहेत, तसेच कूलर पण लावलेले आहेत। एकदम सुरुवातीला आपल्याला एकदम छोट्या आकाराचे आणि खूप कलरफुल असे मासे पाहायला मिळाले। ते पाहून आपण पुढे निघालोय तर आपल्याला फिश टनल मध्ये नांदेडकरांची गर्दी पाहायला मिळाली। नांदेडकर येथे येऊन सेल्फी काढण्यासाठी आणि फिश टनल पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत। तसेच तेथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा थोडा मोठ्या आकाराचा मासा दिसला। हे फिश टनल पाहण्यासाठी नांदेडकरांची किती गर्दी होत आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो। नांदेडकरांसाठी खास हे फिश टनल ज्यांनी आलेले आहे, आपण त्यांच्याकडून याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। क्या बोलते नांदेड़ की पब्लिक के लिए हमने उत्सव मेला लेके आए 2024 में 28 तारीख के दिन इसका ओपनिंग हुआ है और नांदेड़ की पब्लिक के लिए 100 रुपीज रखा है। जैसा मेले का टिकट हो गया, फिश टनल का टिकट हो गया, उसमें अवेलेबल है। जैसे मैडम ये जो सेटअप है, ये सेटअप कोई मामूली चीज नहीं है। इसको सेटअप करने के लिए मेरे को 100 आदमी लग जाता है और ये सेटअप होने के लिए इसको 10 से 15 दिन लगता है मैम। 10 से 15 दिन में सेटअप होता है। डेली पानी चेंज होता है इसके अंदर, डेली पानी फिल्टर होता है, न्यू मच्छी आते रहता है और इसको खाना पिलाने के लिए उसकी अलग आदमी है, पानी बदलने वाला आदमी अलग है, ये सेटअप फिट करने वाले आदमी अलग है। और ये सेटअप कैसा है, 3 करोड़ रुपए का सेटअप है मैडम। कैसा है, नांदेड़ की पब्लिक के लिए खास करके हमने लेके आए। हम ये सेटअप लगाते हैं, पूना हो गया, बॉम्बे हो गया, जैसे औरंगाबाद हो गया, परभनी हो गया, जालना हो गया, हम लोग वहाँ लगाते हैं क्योंकि वहाँ की पब्लिक को पता है ये सेटअप क्या चीज है। अब नांदेड़ की पब्लिक को नहीं मालूम था, नांदेड़ में अभी तक आया नहीं था ये चीज। हम लोग ने नांदेड़ की पब्लिक के लिए खास करके लेके आए हैं। इसमें 1000 से लेके 1 लाख रुपए तक मच्छी मिलेगा। बेचना नहीं है, सेटअप के लिए। इसमें जो हम लोग लेकर आए वो हिसाब से बता रहा हूँ। इसमें हर किस्म का मच्छी मिलेगा, छोटा मिलेगा, बारीक मिलेगा, बड़ा मिलेगा, हर किस्म का जो नांदेड़ की पब्लिक ने आज तक देखी भी नहीं होगी वो किस्म का मच्छी है इसके अंदर। पहला 25 दिन है मैम। हाँ, यहाँ से 25 दिन रहेगा और होगा तो आगे बढ़ा सकते हैं। जैसा पब्लिक की डिमांड है, पब्लिक चाहती है कि मेला रहना चाहिए और कोई फैमिली आना चाहती है, उसके लिए हम बढ़ा भी सकते हैं। आता आपण फिश टँकच्या जिथून एंट्री आहे तेथे आलेलो आहोत आणि येथे मध्यभागी भरपूर जागा सोडून दोन्ही साइडने फिश टँक आहेत आणि त्या फिश टँक मध्ये विविध प्रजातींचे आणि विविध आकाराचे मासे आपल्याला पाहायला मिळाले। यानंतर आपण दुसऱ्या बाजूचे फिश पाहायला जात होतो, पण ते फिश खूप बारीक होते जे व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत। त्यामुळे आता आपण कॅमेरामॅनचं ऐकून दुसरे फिश पाहायला जातोय। हे जे फिश टनल आहे ते आपण व्हिडिओ मार्फत दाखवत तर आहोत, पण त्याचा खरोखर आनंद येथे आल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे। कारण हे जे सेटअप आहे ते खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे तयार करण्यात आलेले आहे। येथे आल्यानंतर जेव्हा आपण त्यामध्ये फिरतो त्यावेळेला तेथे असलेले जे सॉंग्स आहेत ते ऐकत ऐकत ह्या वेगवेगळ्या फिश पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे। यावर्षी उत्सव मेळ्याची एंट्री फीस 100 रुपये आहे, पण त्यामध्ये आपल्याला फिश टनल मध्ये फ्री एंट्री आहे। म्हणजे आपल्याला फिश टनलचे 50 रुपये आणि उत्सव मेळ्याचे 50 रुपये असे एकंदरीत 100 रुपये तिकीट आहे। या फिश टनल मध्ये ज्या फिश आहेत त्या काही निवडक फिश आहेत। त्यांचे कलर्स, त्यांचे डोळे एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत आणि ते पाहायला खरोखरच खूप छान वाटत आहे। हे पाहण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे लहान मुलांची गर्दी मला इथे पाहायला मिळाली। आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो हे जे फिश आहे ते एकदम सिल्वर कलर मध्ये आहे आणि त्याचे पंख आणि त्याचे डोळे एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत। तसेच येथे छोट्या आकाराचे पण भरपूर मासे आहेत। हे सर्व पाहत असताना येथेच आपल्याला एक छोटी मुलगी दिसलेली आहे जी त्या फिशला खाली ये म्हणून आवाज देत आहे। ते पण आता आपण पाहूयात।
हे जे फिश टनलचं सेटअप आहे त्यामध्ये विविध प्रकारचे लाईट्स लावण्यात आलेले आहेत. येथे फोटोज काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी नांदेडकरांची गर्दी आपण पाहू शकतो. येथे आपल्याला सर्व प्रकारचे मासे पाहायला मिळालेले आहेत. छोटे मासे, मोठे मासे असे विविध प्रकारचे मासे इथे आहेत. जर तुम्ही नांदेडमधील असाल आणि तुम्ही आतापर्यंत उत्सव मेळ्याला भेट दिलेली नसेल तर तुम्ही एक वेळेला उत्सव मेळ्याला नक्की भेट द्या आणि ह्या ज्या फिश आहेत त्या प्रत्यक्ष पाहण्यात जो आनंद आहे तो काहीतरी वेगळाच आहे. त्यामुळे एक वेळेला इथे येऊन ह्या फिश नक्की पहा. तर नांदेडकरांच्या या गर्दीमध्ये रस्ता काढत आपणही येथील संपूर्ण फिश पाहिलेले आहेत. येथे फोटोज सुद्धा काढलेले आहेत. ह्या फिश समोरासमोर पाहण्याचा जो आनंद आहे तो आपण घेतलेला आहे. जर आतापर्यंत आपण या फिश टनलला आणि उत्सव मेळ्याला भेट दिलेली नसेल तर एक वेळेला नक्की भेट द्या आणि येथे येऊन ह्या संपूर्ण फिश पहा. तसेच आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही फिश टनल पाहिलेला असेल तर तुम्हाला ही फिश टनल कसे वाटले हे पण कमेंट करून नक्की कळवा. तर आजचा हा व्हिडिओ येथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.